नमस्कार. मार्केटच्या चार्टवर दिसणारी प्रत्येक कॅन्डल ती आपल्याला एक गोष्ट सांगत असते. आज आपण हीच भाषा शिकणार आहोत. स्पिनिंग टॉप्स, डोजी आणि हॅमर्स यांसारख्या पॅटर्न्स मागचा खरा अर्थ काय आहे हे आपण उलगडून पाहणार आहोत. तर मग बाजार आपल्याला नेमकं काय सांगू पाहतोय आणि त्याची ही भाषा आपण समजून कशी घ्यायची, याचं उत्तर आहे जॅपनीज कॅन्डलस्टिक्समध्ये. ही बाजारातल्या भावनांची एक दृश्य भाषा आहे जी खरेदीदार आणि विक्रेते यांच्यातली लढाई आपल्या डोळ्यासमोर उभी करते. चला सुरुवात करूया आपल्या पहिल्या पॅटर्नपासून, ज्याचं नाव आहे स्पिनिंग टॉप. हा पॅटर्न तेव्हा दिसतो जेव्हा बाजारात एक प्रकारचा संभ्रम असतो. म्हणजे नक्की वर जायचं की खाली हे कोणालाच कळत नसतं. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर स्पिनिंग टॉप म्हणजे एक छोटीशी बॉडी आणि तिच्या वर आणि खाली लांब लचक वाती किंवा शॅडो. हे सरळ सरळ दाखवतं की खरेदीदार आणि विक्रेते यांच्यात एक जबरदस्त रस्सीखेच सुरू आहे, पण कुणीही जिंकेल असं दिसत नाहीये. आता या पॅटर्नला जरा जवळून पाहूया. बघा, ही जी लहान बॉडी आहे ती सांगते की ओपन आणि क्लोज किमतींमध्ये फारसा फरक नाही. म्हणजे दिवसभर व्यवहार होऊनही किंमत फारशी हल्ली नाही. आता ती वरची लांब वात पहा. याचा अर्थ खरेदीदारांनी किंमत वर ढकलण्याचा प्रयत्न केला, पण ते यशस्वी झाले नाहीत. आणि तीच गोष्ट खालच्या वातीची. विक्रेत्यांनी किंमत खाली खेचली, पण खरेदीदारांनी त्यांनाही जिंकू दिलं नाही. याला आपण बाजारातली रस्सी खेच म्हणू शकतो. दोन्ही बाजू पूर्ण ताकद लावतायत, पण ना खरेदीदार जिंकतायत ना विक्रेते. हीच ती स्थिती आहे जिथे बाजार पुढची दिशा ठरवूच शकत नाहीये. पण बाजारातला गोंधळ दाखवणारा स्पिनिंग टॉप एकटा नाहीये. त्याचा एक जवळचा भाऊबंद आहे ज्याचं नाव आहे डोजी. आणि या दोघांमधला फरक समजून घेणं खूप खूप महत्वाचं आहे. हो, दोन्ही पॅटर्न संभ्रमच दाखवतात, पण त्या संभ्रमाची तीव्रता किती आहे यातच खरा फरक दडलाय. आता ह्या टेबलवरून फरक एकदम स्पष्ट होईल. बघा, स्पिनिंग टॉपमध्ये लहान का होईना पण एक बॉडी दिसते, पण डोजीमध्ये ओपन आणि क्लोज किंमत जवळजवळ सारखीच असल्यामुळे बॉडी जवळजवळ नसतेच. म्हणूनच स्पिनिंग टॉप मध्यम अनिर्णय दाखवतो, तर डोजी बाजारातली संपूर्ण अनिर्णायक स्थिती दाखवतो, म्हणजे परफेक्ट स्टेलमेट. आता आपण सगळ्यात महत्त्वाच्या नियमाकडे येऊया. कोणताही कॅन्डलस्टिक पॅटर्न एकटा पाहू नका. त्याचा खरा अर्थ तो चार्टवर कुठे तयार होतोय यावर अवलंबून असतो. म्हणजे तो तेजीच्या ट्रेंडमध्ये दिसतोय की मंदीच्या. संदर्भ सर्व काही आहे, हे लक्षात ठेवा. याचा अर्थ काय? समजा बाजार खूप वर गेलाय आणि शिखरावर एक स्पिनिंग टॉप दिसला, तर तो सांगतो की खरेदीदार आता थकत आहेत. आणि याउलट बाजार खूप खाली आलाय आणि तळाशी स्पिनिंग टॉप दिसला, तर तो सांगतो की विक्रेत्यांचा जोर आता कमी होतोय. दोन्ही ठिकाणी ट्रेंड बदलण्याचे हे पहिले संकेत असू शकतात. या चार्टवर एक नजर टाका. एका मोठ्या अपट्रेंडनंतर अगदी शिखरावर स्पिनिंग टॉप्स आणि डोजीचा एक समूह दिसतोय. हा एक स्पष्ट इशारा होता की बुल्सची ताकद आता कमी झाली आहे. आणि त्यानंतर काय झालं? बरोबर बाजारात रिव्हर्सल आला. हे पॅटर्न्स आपल्याला अशाच संभाव्य धोक्याची सूचना देतात. पण आकडेवारी काय सांगते? एका संशोधनानुसार स्पिनिंग टॉपनंतर जवळपास 50% वेळा ट्रेंड बदलतो. याचा अर्थ स्पष्ट आहे, हा फक्त एक इशारा आहे, 100% खात्री नाही. त्यामुळे सावध राहणं गरजेचं आहे. तर आत्तापर्यंत आपण पाहिलं की स्पिनिंग टॉप आणि डोजी आपल्याला बाजारातला संभ्रम दाखवतात. पण काही पॅटर्न्स असेही आहेत जे अधिक स्पष्ट आणि निर्णायक संकेत देतात. त्यातलाच एक शक्तिशाली पॅटर्न आहे हॅमर. हॅमर नावाप्रमाणेच अगदी हातोड्यासारखा दिसतो. त्याची बॉडी लहान आणि वरच्या बाजूला असते आणि खालची शॅडो खूप लांब असते. नियमानुसार ती बॉडीच्या किमान दुप्पट तरी असायलाच हवी. या हॅमरमागे एक छोटी पण शक्तिशाली कथा दडलेली आहे. विचार करा, बाजार खाली येतोय, विक्रेते पूर्ण ताकदीने किंमत अजून खाली ढकलतात. पण मग अचानक खरेदीदार मोठ्या ताकदीनिशी बाजारात उतरतात आणि किंमत परत वर खेचून दिवसाच्या उच्चांकाजवळ बंद करतात. हा विक्रेत्यांचा एक अयशस्वी प्रयत्न असतो आणि खरेदीदारांच्या पुनरागमनाचा एक स्पष्ट संकेत असतो. पण इथे एक सुवर्ण नियम आहे जो कधीही कधीही विसरायचा नाही. हॅमर तेव्हाच एक शक्तिशाली तेजीचा संकेत असतो जेव्हा तो एका स्पष्ट डाऊन ट्रेंड नंतर तयार होतो. या नियमाशिवाय हॅमरला काहीही अर्थ उरत नाही. हे पहा, हे आहे एक परफेक्ट उदाहरण. हॅमर तयार होण्याआधी एक स्पष्ट डाऊन ट्रेंड आहे. म्हणूनच हा एक वैध आणि शक्तिशाली बुलिश रिव्हर्सल सिग्नल मानला जाईल. आणि आता एक सामान्य चूक पाहूया.
इथे पॅटर्न हॅमरसारखाच दिसतोय, पण तो आलाय कुठे? एका अपट्रेंडनंतर. त्यामुळे हा हॅमर नाही आणि हा तेजीचा संकेत तर अजिबातच नाही. यावरून पुन्हा एकदा सिद्ध होतं की संदर्भ किती महत्वाचा आहे. थोडक्यात सांगायचं तर हे वाक्य या पॅटर्नचं अगदी सार आहे. हे पॅटर्न म्हणजे बाजारातील संभाव्य टर्निंग पॉइंट्स ओळखण्याची एक कला आहे. हे असे क्षण असतात जिथे एक ट्रेंड संपून दुसऱ्याची सुरुवात होऊ शकते. चला तर आजच्या चर्चेतले सर्वात महत्त्वाचे मुद्दे पटकन लक्षात घेऊया. पहिलं, स्पिनिंग टॉप आणि डोजी म्हणजे बाजारातला संभ्रम. दुसरं, डोजी हा स्पिनिंग टॉपपेक्षा जास्त तीव्र संभ्रम दाखवतो. तिसरं, पॅटर्नचा अर्थ त्याच्या जागेवर म्हणजे ट्रेंडवर अवलंबून असतो. चौथं, हॅमर फक्त आणि फक्त डाऊन ट्रेंडनंतरच तेजीचा संकेत देतो. आणि पाचवं, सर्वात महत्त्वाचं, कोणत्याही पॅटर्नवर लगेच उडी मारू नका. नेहमी पुढच्या कॅन्डलची वाट पाहून कन्फर्मेशन घ्या. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, हे पॅटर्न्स म्हणजे बाजाराने दिलेले इशारे आहेत, आदेश नाहीत. ते आपल्याला फक्त शक्यता दाखवतात, कोणतीही खात्री देत नाहीत. त्यामुळे शेवटचा प्रश्न असा आहे की जेव्हा पुढच्या वेळी चार्टवर असा एखादा पॅटर्न दिसेल तेव्हा त्याची पुष्टी करण्यासाठी आपलं पुढचं पाऊल काय असेल.